कोणता कुठं हवा चेक करतोस? कुठं हवा चेक करतो? काय वेळ सुटला ना बस तू सांगत पण नाही मला, एवढे वगैरे सांगणार नाही माझी आखरीचा वेळ होता तुला. आता निघलो आम्ही काकड्यातून आणलो ना. आता निघलो आम्ही मलवाडला जाय उचट आहे. अनारकली भेटले डब्यातली खलबगता भारी ते काय नवीन सिस्टम आल्या आमच्याकडे आहे. आम्ही बारीकच आम्हाला कागदात देते भैया यायचा ना ते जर्मल जर्मलचे तारा बिरा गेला ना त्याच्यावर तांबे किंवा याच्या जर्मलच्या त्याच्यात कागदावर भयाची दाढी दिली आम्हाला. भैयाची दाढी आजकाल आता बदलला, काल बदलला, आता डब्याने यायला लागली. एक्सप्रेस हायवे वाडा भिवंडी मार्गाचा आमचा प्रवास 2 शीट आले आणि इथं बघा जेसीबी नाही किती जरा आहे ना. मग आम्ही त्याला तिकडे बसून पुढं गाडीवर आम्ही रिक्षात. आणि आता जस्ट निघलो ना, ती झाली सुरुवात. ती गाडी बंद पडा, ही एक गाडी बंद पडली. बरं बघू वाड्या परत पोहोचत तिथपर कितीपर गाड्या बंद पडल्या आहेत. शतक होतो का नाही? शतक नाही खरं हॅड्रिक तरी मारायला पाहिजे. त्या नजारा बघून तर एक नंबर वाटते. पण रस्ता बघून फक्त एकच कोणाच शब्द येत आहे, तू चॅनलला सबस्क्राईब करा. हा नाही येत होता तू चॅनल आहे त्याच्या सबस्क्राईब करा. आपलं झालं तो आता किती झालं 105 सबस्क्रायबर पूर्ण झाला. आम्ही आता केक कापायचा प्लॅन चालता, पण आता सध्या तरी आम्हाला केक कापू 150 कापू 150. हा 150 कापू. आता सध्या तरी बजेट नाही आमचा केक कापायचा. सबस्क्राईब करा, काय करायचं ते करा. आता तोडको मोडको व्हिडिओ तुम्हाला वगैरे भेटतील. आमच्या अर्ध ब्लॉगर असे घरी आलेला सगळं तरी. आता बघू आपले आसपास घ्या वाडा भिवंडी रस्त्याचा या गेले या सब इधर खुदाई चल रही है, इधर खुदाई चल रही है, इधर खुदाई चल रही है, सब खुदाई चल रहा है. अरे खुदाई चल नहीं, खुदाई करके रखा है. ये खुदाई करते करते कौन खुदा से मिल जाएगा पता नहीं चलेगा. ये बघा गाडी बंद पडली. गाडी नाही इथे बंद पडली नाही. सॉरी गाडी जो बसवत आहे गाड्या बंद नाही पडले लावलेत. सोनालकोच्या गाडीत सोनालकोच्या आपल्या मध्ये झाला सोनालिका कंपनीचं काम करायला सोनालीच आहे. डर जिसे भाई साहब देखो जेसीबी क्यों खुदाई, तेरे पास कुछ रास्ता है हमारे शिवा इंडिया के शिवा. ओह माय गॉड जोरदार काम चालू आहे. वरचा व्ह्यू तर एकदम जबरदस्त दिसून राहिला आणि खालचा खड्डा पुढे बसून म्हणूया. ओके गाडी झाला तू आपल्याला आता सेकंडवाला दुसरा सेकंडवाली गाडी बघायला भेटायला. आज आपली हॅड्रिक पूर्ण झाली पाहिजे. वाडा भिवंडी रस्त्याची गाडी पण पडली त्याची. आता तुम्हाला दाखवतो तर पुढं तू मेरे से प्यार करते की नाही. आता मी मित्रांनो डायरेक्ट लाल परी बंद पडल्या, सरकारची गाडी बंद पडल्या सरकारच्या रस्त्यावर. आम्हाला मागे पुरी करा. या साईडला तुरीचं साम्राज्य तुम्हाला काय भेटेल. त्या दिसणार नाही स्वच्छ एकदम जगाचा मजा येते. वाडा भिवंडी रस्त्याला सांगला तर मजा येते. ॲडव्हेंचरवाले रस्ता आहे वाडा भिवंडी मार्ग. चालू पेट पूजा करायला घ्यायला लावली बिर्याणीला दिल्ली दरबार. लगे पेट पूजा करून रिक्षा थांबवला तिकडे. आणि वाडा खंडेश्वरी नाका इथं पुरुषच्या गाड्या. हा इथं पुरुषच्या गाड्या लागतात जायचं असेल तर. शिरीसपाडा पाण्याचा बस स्टँड आजोबा पाहिजे होता एक असा म्हणजे सफेदवाला. हा तो घातलेला आहे ना तो कसा वाडा. स्टँडर्ड कंपनीचा कोणा फटाकडे लागतील तर स्टॉल आता सध्या तरी सीझन चालू झालेला आहे फटाकड्याचा तिकडं. या आणि घेऊ शकतात फटाकडे. लोकांना भेटतो हा लोकेशन वाड्याला. आता सीझन जर चालू झालं फटाकड्याचा, पण नक्कीच दिवाळीला स्टॉक करायचा असेल फटाकड्याचा तर येऊ शकता. सोडला नाही बघा ह्या स्टँडर्डचा मेन गोडाऊन. आणि इकडे या साईडला आता दुर्गादेवीचं सीझन, नवरात्राचं सीझन. दुर्गादेवीचा कुठली हा मी तो डायरेक्ट वाकी पोचवडा साखरा डायरेक्ट जव्हार परत नाही मलवाड्या परत जायचं आपल्याला. मलवाडीच्या पुलावर जायचं. वडाचा बघा हे वडा भूता नाही पाहिजे फक्त बसणार. पाण्यात आल्यामुळे दिसत नाही आपला काय व्ह्यू आहे. इधर भारी तिकडचा
काय नाही दिमागात आला बघ, त्याच्या दिमागात आला. आहे का दिमाग आहे का आमच्यात आम्ही घरी निघून आलो. टाक ना इथून उतराव. तर बघा तिकडचा व्ह्यू बघा, एक नंबर. या झाड पण एक नंबर दिसतं हो, एकदम टकाटक. आणि पान घेण्याला आम्हाला आता जेवायचं आहे, जरा पोट पूजा करतो. नंतर ते अक्षरचं काम आहे ते जातो. आणि आला इथं पुढे जातो. इकडं पीक शिलोत्तर आणि इकडे डायरेक्ट मलवाडा. चल ना तिथे फुलाचे वरती झाला का, फुलाचे वरती झाला का. ओ टक टक. चलो आज जातो नदीवर जेवण करायला. पार्सल घेतलं खातो आणि नंतर त्याला पटापट चला. त्यावेळेस नाही तुला कामात पान देऊ. तर चला फायनली काही आज खडकावर जेवायचा बेत झाला आहे आमचा. आणि जाता आता जेवतो मस्त की. पुढे जेवायचं आहे त्या कुठे जायचं बोल, ते आमच्या जवळ जायचं का बोल. पान घेतलाय हे देखो. पाठीमागचा व्ह्यू बघण्यासारखा एक नंबर, एक नंबर. ढगा बेगा निघतात घर घर. पुढे तिकडे ड्रायव्हर पुढे चाललाय. हाय हे ते वडा जाऊ, चल वडा जाऊ. एवढा बुकिंग आहे फार्म हाऊस त्यांचा. अरे विशाल भाई चल ना तिकडे चल ना जरा खडकाव चल ना. का गवता बसणार आहेस का. तो तिकडे पूल आहे इंग्रजांनी तो पूल बांधला. इंग्रजांच्या काळातला पूल आहे तो. इंग्रजीच्या काळातला इंग्रजांच्या काळातला सांगत असेल असेल तो पूल दिसतो तो इंग्रजांच्या काळातला आहे. आणि इकडे अक्षय बघू शकता, अक्षय सरची ब्लॉगिंग सुरुवात. ते तिथं विशाल तो पाय ते तिथं लेवल आहे. कुठं ते लेवल आहे. करे शिरिंदर हॅपी बर्थडे टू यू. माणूस पेटवला. माणूस भेटलं कुठं. हो माणूस नाही भेटवलेला. बर्थडे साजरा केला तिकडं. याच्यात मासा असतील ना मासा. आणि पूर तर भयानक आलेले वाटतं इथं. पुढची भयानक आहे, पूर भयानक आलाय. काय बी सुनताय और काय बी बोलताय यार. कुठं अरे हो किती सुंदर आहे. अरे नित्या लागली नाही इथं चला ते तिथं बसलं काय बघ ना कसं वाटतंय वातावरण पण. हा इथे ना, इथं पण आम्ही मागच्या वेळेस इथंच बसलो होतो. आम्ही मागच्या वर्षी तिथेच बसलो. भारी. आणि तिकडे पाठीमागे बसू तो मलवाड्याचा पूल. अरे दिसा नाही. हा वाईल्ड गेल्यानंतर दाखवतो क्लोज मध्ये यू शॉट. पान दाव ना अरे त्याला सांग ना, हात लावून सांग ना. आपले बिसऱ्याचं पान तो पूल बघा की त्याला पूल. व्ह्यू बघा आपण मागचा जबरदस्त व्ह्यू आहे. हो घालशील सोडून दे ना. जेवण्यासाठी पान धुवायला लावला केलीचा रानकेलीचा प्रयास चालू आहे उधर. काय नाही बरोबर. कुठून जेवायचं. इंग्रजांचा पूल इकडे, इंग्रजांचा पूल आहे. आणि आपला पूल जाऊ दे कॉपीराइट येईल. कॉपीराइट येईल. हे तर सुंदरी कॉपीराइट आलाय. सुंदरी कॉपीराइट आलाय. सुंदरी बस झाला. अरे तो व्हिडिओ माझा यो झाला डायरेक्ट डाऊन झाला रे. तर चला फायनली आपला पान धुवलाय आता. आता बघा मस्त आहे की आता दगडावर बसून खडका बसून जेवण्याची मजा घेऊ. पाणी बघू नदीच्या साईडला. ओके व्ह्यू बोलतो व्ह्यू. हे थांबा आपले ग्रिल बनवू त्याची. बघू शकता आमचा झाला जेवण तयार. आणले रेडीमेड आणले इकडून बिसलेरी. बघा एकदम आता नॅचरल मध्ये जेवणाचा आनंद घेऊ. आस्वाद नदीच्या काठी मस्त की खडकावर जेवण्याचा आस्वाद. हे यादव चॅनल आहे भटक्या माणूस. या सबस्क्राईब करा मित्रांनो. बघा एक नंबर. इकडे याचा तू आहे. तू याचा तू सबस्क्राईब कर. तुला आमचा एक माणूस तिकडे जरा त्याचं काय नाही जमणार नाही. ओ माय तुरलो गेलं एक नंबर. हो बिंद होता लावला गलासात. नंबर ज्याचा ग्लास पडला त्याला डबल भेटणार नाही. नाही हा सॉरी त्यांना कापताव किती मी पहिला तर बघ ना. बिचाराच्या पोटात दुखायला लागलाय सगळे. त्याला उचलून आणलाय. उचलून म्हणजे उसाटा उचलून आणलाय. दवाखान्यात नाही. दवाखान्यात फिवक्यात नेत नाही. 2 दिवस मित्रांच्या जोडीला राहाल तर त्याची तब्येत चांगली होईल. हसल खेळाल मजा कराल पोर. मला देणार आहे. वाव जेवण वाढून आता थोडं आता हात धुताव जरा फ्रेश होताव ना जेवायला सुरुवात करताव.
पण या याच्यात असा ना एकदम असा सीनमध्ये नंबर याच्यात जेवणाचा आस्वाद घेतो आम्ही. पाठीमागचा व्ह्यू पण एक नंबर, नदीच्या काठात जेवायची मजाच वेगळी. आजचा संडे आमचा सक्सेसफुल झाला मी इथं घोषित करतो. बघा थोडं जेवणाचा आनंद घेतो. बघा एक मस्त की थंड ठेवू. उलटी करा ना, लई बघा लई खतरनाक दिसते. हो वाव. बघा काहीच इकडं नजारा बघा. तो मस्त की बसवून जेवणाचा आस्वाद घेतोय. नाही तो तिकडं एक करायला लागलाय, तू मेरीशी प्यार करते की नाही. नहीं तो मैं अभी नदी में कुछ जाऊंगा वगैरह वो कूदेगा नहीं. वो वैसा ही है. हा बघा आता एक घेता बघा. ये आणि मुली प्ला ये बघा 2 का गाईज. एक फोटो घेऊ करा, आपले फोटो घ्या. मग काय 2 अरे मी पण आव इथं. हा ना ए अरे फोटो काढ. नाही फोटो नाही काढा. मी जर नाही आलो ना, आला सगळं आलं ते बघ. आणि इकडून बघू आपलं हे बघा, इकडून मग मारे तुला काय गरम व्हायला लागलाय. गावा घेऊ झाला ना गरम. जेवायचा आस्वाद घेऊ जरा मस्त घेऊ. आपण नाही घाबरत. अरे काय विषय होतोय माहिती का, आता बसून नाही या इकडे तिकडे फिरून त्या पोट झाला जरा अजून जाड झाला असं मला वाटतंय. थंडा पे आता थंडा पे ते आपला त्या रिक्षात बसून ना प्यायला जरा आरामात. जेवण केला ना, आता इथूनशी चालत आलो ना, इथं जांभळीजवळ बसलोय. लागला ना व्ह्यू बघा एक नंबर. हा पाठीमागून थोडा जातो ना, व्ह्यू दाखवतो बघा. बसण्यासारखं इथं मस्त की थोडी जांभळीची सावली असते ना, तर मजा आली असते बसायला इथं. पुढच्या टायमाला इथे मांडव टाकणार आहेत आम्ही. चालेल पुढच्या टायमाला मांडव टाकणार नाही इथं, तर इथं बसण्याचा आस्वाद भेटेल मित्र तुम्हाला, प्रेक्षक वर्ग माझी. व्ह्यू बघा. सिगारेट प्यायला लागले ते काय पण सांगू नको इकडे. इथून पण खूप छान आहे व्ह्यू. काय धाव ना, अंग धाव ना, पाणी तर भारी आहे ना बघ इकडं. अंग धाव. उठलाच नाही गेला. त्याला मासा तिकडे टाकला ती दांडी ती मासा जसा टोचला ते त्याला. एक नंबर व्ह्यू आहे. त्या लोकेशनच फेमस करून टाकू. काय द्यायचे ओ व्ह्यू बघा. व्ह्यू सगळं एकदम नॅचरल एक नंबर. सॉरी हा इकडं ये. गाईज या व्ह्यूला गुड बाय करून आता करू पुढचा प्रवास. तर टाटा बाय बाय, लवकरच भेटू. आली फरदा ते चलो गाईज. चला आता घरचा प्रवास नाही, दोस्ताचा काम आहे तिकडे जाऊ, काम करू थोडासा त्याचा, ना मग रिटर्न घर परतीचा प्रवास. हो सगळं घेतलं का पाण्याची बॉटल. ते चलो दे पेपर उरलेत आमची. आणि इकडे बघा माल हिरवागार उन्हात. इथं डायरेक्ट झिरोटर मारला तर दीपक. हे गॉड पाया बांधला एखाद्याने. आपले रिक्षा फिरू इकडं वाढायला
इकडे पिकाला रस्ता जातो. हे काय पण बोलू का ना एवढे व्हिडिओ चालू आहे ना. तो खुपरीचा दवाई तिथं आहे त्या रेशन्या भेटायला गेलाय. यो इकडे अक्षय आमचा गेलाय पोरांना खाऊ घ्या इकडे आमचा गेला खाऊ घ्या. हा मलवाडा आणल्यात त्यात आम्ही केळी खाऊन घेतो जरा. अरे दे ना एक दे. असं लगेच सांगता तेरे को भूक लगा है ले केला ले असं सांगतास तू लगेच. आता आम्ही चाललो डायरेक्ट. तो मोठा एक व्हिडिओ झाला असतो कारण वाकडूपाडा चौदरपाडा तिकडे चाललो. मलवाडा रोड विक्रमगड रोड. अरे घामागीर झाला बोल. विशाल एसी बंद करताना हो ना चौदरपाड्यात जायचं आपल्याला. यो RTO इथं उभा अजिबात येऊ नको. हां RTO भाऊजीकडे. आणि बघा तुला दाखवतो भात आखा पिकत आला आहे. या पावसात आता व्हिडिओ शूट करायला पण तुम्ही काय कहाँ से यूट्यूबर बनोगे यार. काय कसा करते त्यात समजा नाही. फोटो निघला पावसाचा भात कसा कापतील ना काय हालत झालं तिकडं. हे काली कुठे आहे का काली कुठे आहे. एक काडी भात तयार होत आला आता. पण आता काय शाप वाट लावली यंदा पाण्याने सगळ्यांचीच वाट लावली. आणि आता इकडं पडलेला आहे अक्षय सर. आलो तर अक्षय इथं येत आहेत पलाटावर नकली बसलाय. अरे ते याच्यात आलो ते अक्षयचे भाऊजीकडे पलाटावर आलो. आणि बघा रान बघा शेताचा एक नंबर. आणि त्या साईडला ना एक आहे शेत म्हणजे शेताचा छोटासा डोलका आहे त्याच्यात भात ना एक शेणखत जाऊन ना एक नंबर झाला आहे. हिरवा चूड पण रट्ट्याच आहेत एक नंबर. बघा आणि पाठीमागं यांचा घर छोटासा झाप बनवला आहे पलाटावर. आणि थोडा वेळ बसलो थंडा बिंडा पिला. पावसात तरी ना थोडा पाऊस पडायला लागला तर डोक्यावर रुमाल घेतला आहे ना आता निघू घरच्या प्रवासाला. शेतात बघा भात बघा. हां आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो थांबा बघा 5 मिनिट थांबा. हे बघा ये भात बघा आणि या भात बघा चूड पण एकदम रट्ट्यात झाल्यात ना. भात बघा किती जोरवला आहे. त्या शेणखत ना त्याच्यावर बघा किती हिरवागार झाला. नाही इकडचा बघा तिकडचा पिवळा दिसत असेल इकडचा हिरवा दिसत असेल. एक नंबर होत्याला चूड पण एक नंबर झाला. नागली कुठे हां आणि ती नागली तिथं बघा. क्वालिटी बघा हे शेणखत नाही या युरिया खत. ही मिरची का लावली हे मिरचीचं झाड. चलो त्या फायनल जावं खरी. आता गेट तर बंद केलं आहे. सॉरी या मिरची नाही यो आजोला आणतात ना चटणी करून खात्यात. यो आजोल्याचा बुड आहे तर बघ वास पण एकदम जबरदस्त आहे का. आजोल्याचा बुड आहे. हे याचा बुड भेटेल का आजोल्याचा. मुरगा तो गावठी शोचा कोंबडा आणतात त्याला. कोंबड्या झाड ते आहे गुलाबी मस्त आहे की. आणि इथं लावला आलू बघा. गावात तसंच बघायला भेटेल तुम्हाला एकदम नॅचरल सगळा रानभाज्या वगैरे असतात. या कोणी लावल्या तिथं. आणि इथं लावल्यात शेंगदाण्याची बुडा बघा. आपलं गाव जीवनच एकदम जबरदस्त आहे. सगळा भेटेल वस्तू मित्रांनो. बघू शकता इकडचा अख्खा भात. हे पावसाने तर शाप वाटवले यंदा काय करतो ना काय ठेवतो तेच समजा नाही. अख्खा भात पिकला आहे. आता धनबाचा पाऊस पडतोय अजूनपर्यंत. येऊन दे जाऊन दे. अरे बस ना येऊन दे जाऊन दे. एवढा ट्रॅक्टर जावा देते सांगतो थांबा. गावात या असं असतंय. आई शाबाश. आणि फायनली आपल्याला भेटला आजोल्याचा बूट भेटलेले एक नंबर.
तर फायनली आपल्या रिक्षा फसलेली आणि ए चढल दगड कुठून पुढून टाकले ढकला रिक्षा ढकला. हा निघला. बघा ए थांब जरा 1 मिनिट. गावात तुम्हाला थांब्या रुको मेरा भाई लेटिंग करने गया है. नॉनसेन्स. अरे काय माणसं पहिला पर्दा बांध. थांब जरा. चालते गाडी चालती कडे उतरला चालते गाडी चढलो आम्ही मगाशी 0 टन मारला आहे निघत चिखलात. काय बात करतो रिक्षा ड्रायव्हर शेवटी कसं आहे ड्रायव्हर नाही बरोबर जमत त्याला मारच नाही तुम्ही ते थंडात द्यायला. हा? यांना गरम होते लागतं रे, त्या तिथं ठेवूच नको. पाऊस पडत होता ना. त्याच्यात ठेवू नको. अख्खा माल उडदाचा पेरलाय मग आपले येऊ परत. उडीद पेराय उडीद तिकडे उडीद विकत घ्यायला लागतील. आमची कसं नाही समजा तिकडे चोरांना राणा बिनातून आला ऐकला याचे तर काय पण असताय. येत असते ना काय विषय नसता. खरंच ना अख्खा रानात आला इकडे पलटत कोंबडी तिकडे कोंबडी पुढे आहे कोंबडी राम कोंबडी असतील ती. हे आमची कोंबडी असते एक ठेवला नसता कोंबडा एक पण नसता ठेवला गल असं गल लावला तर रानात नसता गल का खेळणं तो नाना घरी नाही मिळतो. कोण निक्कीच भाई पुढं इथे गेले ना वडा. अरे बस ना मुकाला पेतो काय होता. इकडे नाही या बघ इकडे आणि इकडचा नजारा एक छोटासा डायरेक्ट CNG भरायला रिक्षात. पाय खताळा इथल्या हायवेवर दादा इकडं JCB कुठे पुन्हा बघायला भेटलं आपल्याला. कसा माणूस पाहिजे. आलो सिरीज पडावं आणि थोड्या वेळ जरा ते पिलत मित्र जिलेबी आणायला थोड्या वेळाला बसून खड्ड्यांचा आनंद घेतो वाडा भिवंडी रस्त्याचे. आणि या सोनालकोचा धुका बघा काही एक नंबर दिवसा ढवल्या 4 वाजता धुका पडलाय सोनालकोचा. 5 होतो सॉरी 5 वाजल्यात ना बघा धुका बघा एक नंबर. मित्रांनो पोहोचलो आता घरी आणि आता हा शाला चढवेल 1500 मारतो नंतर घरी जातो. जसं व्हिडिओचा करू आपले इंड नंतर एखाद दिवशी भेटू उसाडाय कुठं गेल्यावर फिरायला गेल्यावर. तब तक बाय.